का आलोय त्याचं मुख्य उदाहरण देत असताना आणि आज मला दांडी संघातून का इन्व्हाइट केलंय याचं परिपूर्ण फॉर एक्झाम्पल देत असताना आपण पाहू शकाल गुड बॅटिंग सुपर मॅग्निफिसंट आदरणीय अनिलजी तरे साहेब आणि प्रकाशजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं वेलकम या मुख्य मंचावर। जबरदस्त अप्रतिम सुपर बॅटिंग 25 धावा तब्बल चौथ्या षटकामध्ये आल्या। अप्रतिम गुड डिलिव्हरी धनंजय दवणे मात्र हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। टप्पा अचूक पद्धतीने मिडल स्टंप वरून चेंडू मात्र यावेळेला ऑफ स्टंपला पिच होताना पाहायला मिळतो। आतमध्ये येणारा चेंडू यावेळेला आपण पाहतोय किरण आरेकर पूर्णपणे सरप्राईज झाला। टप्पा पडल्यानंतर थोडासा फ्लाइटी चेंडू प्रीतम बारी आपला अनुभव शेअर करत असताना कारण दोन्ही फलंदाज तेवढ्याच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अफलातून टायमिंग साध्य करणारे हे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत। धावांची गती फलकावर 60 धावा 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते 4.2 चेंडूच्या समाप्तीनंतर। केवळ ऑन साइडला मिस टायमिंग जरूर झालाय तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाते। एका धावेनिशी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का मात्र फेकेपर्यंत आराम के साथ कृष्णा ची स्टाईल आपल्याला सातत्याने पाहायला मिळते। टेनिस क्रिकेट विश्वामधील एक अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आज पालघर जिल्ह्यामध्ये आणि खास करून उमरोळीच्या या मैदानात त्याचं पदस्पर्श आपल्याला पाहायला मिळतं। 61 लॉस ऑफ 3 विकेट। पुनश्च एकदा गोलंदाज धनंजय दवणे प्रीतम बारी पुनश्च एकदा गेल्या ओव्हर मध्ये प्रिव्हियस ओव्हरचा विचार केला तर 25 धावा कुठल्या गेल्या होत्या। यावेळेला ऑफ साइडला फटका चांगला आहे एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय मात्र सरळ चेंडू विसावला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या द्वारे। गुड कॅच फलंदाज या ठिकाणी बाद होताना 61 धावांवर चौथा धक्का मित्र परिवार दांडी संघाला। प्रीतम बारी बॅक टू द डगआउट गॉन। थँक्यू वेलकम बॅक। धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते 61 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय। धनंजय दवणेने अखेरकार मात्र सफलता प्राप्त केली। आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली ती धनंजय दवणेने 2 षटकं मात्र दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे त्याच्या कोठ्यातील मात्र यावेळेला धनंजय दवणेने आतापर्यंत दोन विकेट मिळवून मात्र खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय। धावांची गती फलकावर 61 4 गडी बाद झालेत। मित्रपरिवार दांडी हा संघ पाहायला मिळतो। नेक्स्ट मॅचचा टॉस थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये युनिटी शिरगाव आणि हौशी नांदगाव या दोन संघांमध्ये बिग फाईट बिग मॅच बिग बॅटल रंगताना पाहायला मिळेल। 61 लॉस ऑफ 4 विकेट। राकेश प्रभू एका साइडला आपल्याला पाहायला मिळतोय। पोलार्ड या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले लेफ्ट हँड बॅटर एक हार्ड हिटर परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये। यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने धनंजय दवणे काय क्लास गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतायत समोरचा फलंदाज जरी चांगला असला तरी सुद्धा माझ्याकडे ते कॅलिबर आहे माझ्याकडे ती गुणवत्ता आहे माझ्यात ती क्षमता आहे हे दर्शवत असताना ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग। 61 लॉस ऑफ 4 विकेट। पुनश्च एकदा खेळण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला होता। टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराचा वेध घेतोय आतमध्ये येणारा चेंडू काय आपल्या बोटांतील जादू दाखवली। धावांची गती फलकावर 5 षटकांच्या समाप्ती अखेर 61 धावा एकंदरीत आपण पाहू शकताय। फक्त या षटकामध्ये धाव आली ती मात्र आपण पाहू शकाल एकच धाव खर्च केली गेली।
2 षटकं 11 धावा आणि 2 गडी बाद. जबरदस्त इकॉनॉमीचा जर आपण विचार केला तर 5.50चा इकॉनॉमी त्याचं पाहायला मिळालं. सुपर. चला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल हौशी नांदगाव आणि युनिटी शिरगाव. 6 चेंडू आहेत. या 6 चेंडूवर काय रणनीती असेल, काय स्ट्रॅटेजी असेल. आज 21 तारखेचा दिवस कोणत्या संघाच्या नावावर